नमस्कार रसिक हो. सद्गुरू क्रिएशन्स निर्मित मातीमधला वतन वारसा उपक्रमांतर्गत सादर करीत आहोत कार्यक्रम एक अलबेला. शब्दसुरांच्या दुनियातील आणखीन एक किमयागार व्यक्तिमत्व म्हणजेच ज्येष्ठ गायक संगीतकार सी रामचंद्र यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांना समर्पित असा कार्यक्रम एक अलबेला. तत्कालीन निर्माते जयंत देसाई यांच्याकडून सांगीतिक कारकिर्दीच्या उंबरठ्यावर असतानाच एक गायक संगीतकार म्हणून सी रामचंद्र असे टोपणनाव बहाल करण्यात येणारे आपल्या सर्वांचेच लाडके अण्णा म्हणजेच रामचंद्र नरहर चितळकर आज त्यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरांजली देत आहोत. पहाटली आशा नगरी डुले पताका गोपुरी निजे तुनी जागा झाला राऊळी रमेशू मनाची अंधाराचा होतसे विनाशू नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशू मनाची अंधाराचा होतसे विनाशू. अभिनयाचे धडे गिरवतानाच मुंबईत पडेल ते काम करण्याची तयारी दर्शवणाऱ्या अण्णांना हवी तशी संधी मिळाली नाही. पण योगायोगाने सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मीर साहेब यांच्यासोबत काम करण्याची संधी अण्णांना मिळाली आणि तिथूनच अण्णांच्या सांगीतिक कारकिर्दीचा पाया रोवला गेला. येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जनशासनातळीचा पायाच सत्य आहे येथे सदा निनातो जयगीत जागृताचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्य भारताचे. गुरुस्थानी लाभलेले नागपूरचे शंकरराव सप्रे तसेच पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांनी स्वरलिपी आणि गायन कलेचे धडे गिरवले. एक गायक संगीतकार म्हणून स्वरलिपी आणि गायन कला अवगत असणे अत्यंत गरजेचे असते. त्याने गाण्यांना चाल लावणे सहज सोपे जाते आणि म्हणूनच अण्णांनी संगीतबद्ध केलेल्या अजरामर रचनांनी आजतागायत रसिक मनांवर भुरळ पाडलेली आहे. उंच उभारी दोन्ही कान ऐटीत वळवी मान कमान उंच उभारी दोन्ही कान ऐटीत वळवी मान कमान मध्येच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा टप 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 टप. हिंदुस्थानी रागदारी संगीत आणि पाश्चिमात्य संगीताचा सुरेल सेतू आपल्याला त्यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक रचनांमध्ये प्रकर्षाने जाणवतो. पाश्चिमात्य संगीतातल्या उडत्या लयीचा वापर करून देशी गाण्यांना चाल लावण्याचे तंत्र अण्णांना अवगत होते आणि ह्याच वैविध्यपूर्ण अदाकारीतून निर्माण झालेल्या अशा अनेक रचनांचा आस्वाद आपण अजूनही घेत आहोत.
इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात, चिमणा चिमणी अनुभवती, चिमणी पिल्लेही चिव चिवती. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. नमस्कार. श्रीरामचंद्र हे नाव लोकांना दाक्षिणात्य वाटेल, पण हे ग्रस्त दाक्षिणात्य नव्हे, तर यांचं नाव रामचंद्र नरहर चितळकर, चक्क पुणतांब्याचे, आपले महाराष्ट्रातले अस्सल मराठी. हे नाव त्यांनी घेतलं चित्रपटसृष्टीत येण्यासाठी टोपण नाव म्हणून. ह्या ग्रस्तांनी आपल्या सर्व कांचनांना त्यांच्या अजरामर संगीताने पूर्णतः तृप्त केलेले आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच पाश्चिमात्य संगीताचा अत्यंत सुयोग्य वापर करून त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला अजरामर गाणी दिलेली आहेत. या संगीत महर्षींची जयंती येत्या 12 जानेवारीला येणार आहे. त्यांच्या स्मृतीसाठी माझं सादर वंदन, नमस्कार आणि धन्यवाद. महफिल में जल उठी क्षमा जल जाने के लिए, प्रीत बनी है दुनिया में मर जाने के लिए. ज्या नावाशिवाय मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताचा प्रवास आणि इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, असं एक फार महत्वाचं नाव म्हणजे सी रामचंद्र, अर्थात रामचंद्र अण्णा चितळकर. अलबेला, अमरदीप, अनारकली, निराला, नवरंग यासारख्या अनेक चित्रपटातली उत्तमोत्तम गाणी त्यांनी आपल्याला दिली. त्याचबरोबर मराठी सिनेमामध्ये घरकुल सारख्या सिनेमातलं गाणं असेल किंवा अनेक उत्तमोत्तम बालगीतं असतील, त्यांनी आपल्याला दिली. ऐ मेरे वतन के लोगो सारखं एक चित्रपट बाह्य गीत जे आजही इतक्या वर्षानंतर आपल्या अनेकांच्या तोंडावर आहे, असं उत्तम गाणं त्यांनी आपल्याला दिलं. सी रामचंद्र यांनी पाश्चिमात्य संगीताचा जो आपल्या गाण्यामध्ये वापर केला तो फारच वेगळ्या पद्धतीने केला. शोला जो भडके सारख्या गाण्यामध्ये या पाश्चिमात्य संगीताचा वापर प्रामुख्याने आपल्याला जाणवतो. किती वेगवेगळ्या प्रकारची गाणी सी रामचंद्र यांनी आपल्याला दिली आणि हे संगीत आजही अविस्मरणीय आहे, चिरकाळ टिकणारं आहे. म्हणूनच त्यांची गाणी आजही आपल्या तोंडावर आहेत, आजही आपल्याला ती आठवत असतात. सी रामचंद्र सारख्या या थोर संगीतकाराच्या 108व्या जन्मदिनी विनम्र आदरांजली. तर रसिको, मातीमधला वतन वारसा या उपक्रमाची महती म्हणजेच आपल्याच मातीतल्या कलाकारांच्या अप्रतिम कलाकृतीला आमच्या पिढीकडून आणि येणाऱ्या पुढच्या पिढीकडून अर्पण केलेली मानवंदना. या सांगीतिक मानवंदनेच्या शृंखलेतील पहिले पुष्प गायक संगीतकार सी रामचंद्र यांना समर्पित करीत आहोत. धन्यवाद.